इंटरनेट शिवाय जीवन काय असू शकतं याचा साक्षात्कार मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी, इव्हन सगळ्याच नागरिकांनी आज घेतला आहे. कारण की इथलं नेट संपर्क सगळा बंद होता. मोबाईलचे नेटही बंद होते. त्यामुळे माणसाचं जनजीवन किती विस्कळीत होऊ शकतं याचा प्रत्यक्ष साक्षात्कार आज सगळ्यांनी अनुभवला. पण हा साक्षात्कार ज्यामुळं अनुभवला गेला ती गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या स्वरूपात चर्चेला आली आहे. ती म्हणजे जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका. आता ही भूमिका जितकी वरवरची दिसते तितकी ती निश्चितच नाही आहे. या ठिकाणी बरेच जण असे म्हणताय की जरांगे पाटील यांना माघार घ्यावी लागली, ते नरमले, त्यांना दबाव होता वगैरे वगैरे वगैरे. पण त्यांनी जी खेळी खेळली आहे मराठा समाज बांधवांच्या लढ्यासाठी, त्यांनी जो उपाय वापरला आहे, जी नीती वापरली आहे ती अत्यंत सकारात्मक जर पद्धतीनं जर पाहिली तर कुशल नीती आपण त्याला म्हणू शकतो. यामध्ये आपण कशी ही नीती आहे, याचा काय प्रभाव, काय परिणाम होऊ शकतो यावर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर. आपण पाहत आहात बोल बिनधास्त. काल मराठा बांधवांशी संपर्क साधताना, प्रसारमाध्यमांशी संपर्क साधताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जरांगे पाटील यांनी आपला संयम सोडून दिला होता आणि मोठ्या आवेगात, आवेशात, रागात ते बोलत होते आणि बोलता बोलताच ते उठले आणि मुंबईच्या दिशेने रवाना होण्याची भाषा करू लागले. सागर बंगल्यावर जाण्याची भाषा करू लागले. सागर बंगला म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बंगला. आता त्यानंतर त्यांनी जी भाषा वापरली त्या भाषेहून बरेच प्रसंग उद्भवू लागले, बरेच घटना उद्भवू लागल्या, वाद प्रतिवाद व्हायला लागले आणि ह्या संधीचा फायदा भाजपा आमदार घेऊ लागले. म्हणजे नितेश राणे वगैरे ह्या भाषेवरून त्यांना टार्गेट करू लागले. आता सहजासहजी ही गोष्ट घडलेली नाही, हे पुन्हा एकदा तुम्हाला सांगावंसं वाटतं आहे. कारण जेव्हा जरांगे पाटील वापस आले होते तेव्हा त्यांनी काही दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर काहीच भूमिका घेतली गेली नाही. एक दिवसीय अधिवेशन घेतलं पण सगळ्या सोयऱ्याबाबत महाराष्ट्र सरकारकडून कोणतीही सकारात्मक पावले उचलली गेली नाही. त्यानंतर जवळपास 15 ते 16 दिवस जरांगे पाटलांनी उपोषण सुरू ठेवलं. या उपोषणादरम्यान कोणताही नेता त्यांना भेटायला गेला नाही. म्हणजेच त्यांना मिळणारी प्रसिद्धी कुठंतरी कमी होती आहे आणि त्यांच्या प्रसिद्धीला कमी करण्याचा डाव हा कदाचित नेत्या मंडळींनी ठरवून केला असेल. जर ते गेले असते तर साहजिकच प्रसिद्धी भेटली असती. पण अगदी 15-16 दिवस उपोषणाचे असूनही तिथं कोणी भेटायला गेलं नाही. त्यावर कोणतीही ठोस भूमिका घेण्याचा चिन्हही दिसले नाही. त्यानंतर जरांगे पाटील यांनी जो आक्रोश केला, जो आक्रोश जनतेसमोर ठेवला, त्यानंतर मात्र सरकारमधले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी त्यांना टार्गेट केलं, त्यांच्यावर टीका सुरू केली आणि त्याला राजकीय वळण देण्याची प्रयत्न केला. त्यानंतर जरांगे पाटील जे निघाले होते, जे जालना जिल्ह्यात एका गावामध्ये रात्री मुक्कामाला होते, तिथं त्यांच्या लक्षात आलं की संचारबंदी आणि संपर्कबंदी लागू केली आहे. त्यामुळं आता जर आपण पुढे गेलो तर निश्चितच उद्रेक होऊ शकतो आणि हा उद्रेक आपल्याच नावावर फाडला जाईल, जो की न्यायालयात सुद्धा आपल्याला परवडणार नाही. दुसऱ्या बाजूला मराठा समाजाचे जे शांततापूर्वक लोक आहेत त्यांच्याही नजरेतून आपण जाऊ शकतो, किंवा मराठा समाजाच्या बाहेरचे जे लोक आहेत जे आपल्याला मानतात किंवा जरांगे पाटलांना ते मानतात, एक योद्धा म्हणून, एक शांतीच्या मार्गाने आंदोलन करणारे जरांगे म्हणून त्यांना मानतात, ती सगळी प्रसिद्धी, ती सगळं वलय नष्ट होऊ शकलं असतं. दुसरी गोष्ट, जे राजकीय कारण सरकार देऊ पाहत होतं त्या राजकीय कारणसुद्धा ते अंगाशी आलं असतं. कारण आतापर्यंत जरांगे पाटील यांच्याकडं एक सर्वसामान्य आंदोलक, सर्वसामान्य मराठा बांधव म्हणून पाहिलं जात होतं. पण ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं आहे की याच्या पाठीमागे कदाचित शरद पवार असू शकतात, अशी चर्चा व्हायला लागली आहे, पवारांची त्यांची स्क्रिप्ट सारखी असंही बोललं गेलं, त्यावेळेस मात्र जर त्यांच्या नावावर कोणत्याही पक्षाचं लेबल लागलं असतं तर पुढचा जो संघर्ष आहे तो बिकट झाला असता. म्हणून ते पाठीमागे गेलेत. पण पाठीमागे जातानाही त्यांनी जी भूमिका घेतली आहे, 2 दिवसाचा जो वेळ मागितला आहे आणि 2 दिवसानंतर ते कोणती भूमिका घेणार आहे, जवळपास अशी शक्यता आहे की ते पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा करतील आणि त्या दरम्यान प्रत्येक गावात साखळी उपोषणही सुरू होईल. म्हणजे आंदोलन थांबणार नाही, शांतता टिकून राहील,
जो राजकीय हस्तक्षेप होत होता, ज्यांच्यावर लेबल लावलं जात होतं पक्षाचं, तेही थांबल्या जाईल. म्हणजेच या एका भूमिकेमुळं आणि दुसरी गोष्ट न्यायालयातही त्यांची बाजू भक्कम राहील. म्हणजेच ह्या जरांगे पाटील यांच्या एका दृष्टिकोनातून 3 ते 4 पॉईंट्स त्यांनी अत्यंत सूचक पद्धतीने आपल्या बुद्धीचा सुयोग्य वापर करून त्यांनी वापरले आहेत. म्हणजेच आज जर त्यांची भूमिका वेगळी असती तर कदाचित मराठा समाजाच्या आंदोलनाला गालबोट लागला असतं, कुठंतरी विरोध बाकीच्या समाजाकडूनही त्यांना झाला असता किंवा त्यांची प्रतिमा मलिन झाली असती. हे त्यांनी सगळं सांभाळून केलं आहे. सोबतच त्यांच्यासोबत असणारे जे काही पूर्वीचे सहकारी होते, जे एक एक करून प्रसारमाध्यमासमोर येत आहेत, त्यांना कोण आणतं आहे हा एक मोठा प्रश्न आहे. पण जरांगे पाटील यांच्या लक्षात ही गोष्ट आली आहे की हे टी व्ही समोर कोणामुळे येत आहे आणि त्यामुळं त्यांना थांबवण्यासाठी म्हणा किंवा त्यांना चांगलं उत्तर देण्यासाठी त्यांनी स्वतःला वेळ मागून घेतला आहे. जे 2 दिवसाचा वेळ त्यांनी मागून घेतला, या 2 दिवसात ते आता ही रणनीती, जे विरोधात जात आहेत त्यांचे नावं पुढे कसे आणायचे, त्यांना कसं टार्गेट करायचं, त्यांना प्रत्युत्तर कसं द्यायचं, सरकारला प्रत्युत्तर कसं द्यायचं आणि हे आंदोलनाची प्रसिद्धी कमी न होता, त्याची ताकद कमी न होता ते मजबूत कसं ठेवायचं, यासाठी ते पुन्हा रणनीती आखतील. आपल्याला याच्याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.